माफ करा, माफ करा रसिक मित्रांनो, माफ करा. आपल्याला बराच वेळ ताटकळत बसावं लागलं याची जाणीव आहे मला, पण माझा अगदी नाईलाज झाला. खरं म्हणजे वक्तशीरपणा हा आमच्या अंगात अगदी नाटका इतकाच भिनला आहे. आमच्या कंपनीची शिस्त अशी होती की तिसरी घंटा म्हणजे 9 वाजता, म्हणजे 9 वाजता व्हायची. गेल्या 21 वर्ष कंपनीचा पडदा वर गेला तो 8:60 61वा मिनिट त्या पडद्यानं वर जाताना कधी घड्याळात बघितलेलं नाही. माझं घड्याळ कुठे? घड्याळ गणपतराव जोशींनी हे घड्याळ माझ्या हातात बांधलं होतं. नागपूरला आमच्या हॅम्लेटचा गौरव झाला तेव्हा. सारखं जवळ ठेवावं लागतं. एक समजूत रुतून बसली आहे मनामध्ये की घड्याळ जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत सर्व काही सुरळीत चाललंय. मान्य आहे 15 मिनिट उशीर झाला, पण दरवेळीप्रमाणे याही वेळेस आपण मला सांभाळून घ्याल अशी आशा करतो. रसिक मित्रांनो, मी नारायणरावांप्रमाणे आपल्याला मायबाप, अन्नदाते वगैरे म्हणणार नाही. नारायणरावांच्या लढिवाळ प्रतिमेला ते साजून दिसायचं. नारायणराव म्हणजे मराठी रंगभूमीला पडलेलं एक स्वप्न, मराठी रंगभूमीवरील एक अपूर्व घटना, फुटलाईटच्या प्रकाशात उगवलेलं इंद्रधनुष्य, सुगंध असलेला स्वर आणि स्वर असलेलं चांदणं. नाहीतर आमच्यासारखे नट म्हणजे खडकांप्रमाणे उबडधोबड आणि पावसाळी ढगांप्रमाणे गडगडणारे. त्यामुळे आमची अशी सलगी आपल्याला फारशी पसंत पडणार नाही. आणि माफ करा, इतकं नम्र होणं देखील मला आवडत नाही. आता आपण माझ्यावर प्रेम केलंय, पण आपण हे प्रेम माझ्या कटोऱ्यात भिक्षा म्हणून घातलंय का? नाही. तर ते मी जिंकलेलं आहे. 40 वर्ष रोज रात्री प्राणपणाला लावून ते मी जिंकलंय. आता लोक म्हणतात गणपतराव बेलवलकर खूप अहंकारी माणूस आहे. म्हणू देत. महान नाटककारांची भाषा माझ्या संग्रही आहे, माझ्या खजिन्यात संग्रही आहे. शब्द, डोंगरासारखे शब्द, समुद्रासारखे शब्द, आभाळासारखे, वणव्यासारखे, पाखरांसारखे, फुलांसारखे रंगीबिरंगी, मुलायम. पण या क्षणी आज ते सारे निकामी झालेत. आपण जाणून घ्यावं एवढीच विनंती. सफल आणि समाधानी म्हातारपण म्हणजे गुलबकावलीचं फूल, आणि ते मला मिळालेलं आहे. वयाच्या 15व्या वर्षी घराच्या चारी भिंती चारी बाजूंनी कोसळून पडल्या. डोक्यावर अंधाराचं छप्पर दिसायला लागलं. सराई नसलेल्या रखरखीत वाळवंटातून वाटचाल करायला लागलो. पायाला जाळीत होती जमीन आणि मस्तकाला जाळीत होतं आकाश. त्या दृश्यातून गुराख्यासारखं सतत कोणीतरी हाकारीत होतं. कधी अंजारून गोंजारून तर कधी चापकाचे फटकारे मारून. त्या जळत्या प्रवासातच केव्हा तरी साक्षात्कार झाला की आपल्याला जगायचंय ते मराठी रंगभूमीवर आणि मराठी रंगभूमीसाठी. 40 वर्षापूर्वी हुजऱ्याची शिंदेशाहीची पगडी घालून रंगमंचावर प्रवेश केला. अहो,
इथंच पाहिली मी माझी पंढरी आणि काशी. आपणच माझा पुतळा घडवलाय. ही संतोषाची जहागिरी आपण मला दिलेली आहे. आणि आज तर आपण आपल्या प्रेमाची परिसीमा केली. मला अडगळीतून पुन्हा बाहेर काढलं आणि आपल्या चिरंतन स्नेहाची ही 3 चांदांची सरदारकी मला बहाल केलीत. गळ्यात पुष्पहारांची प्रचंड रास घातलीत. नटसम्राट या पदवीनं माझा गौरव केला आणि 40,000ची ही भरभक्कम थैली आपण माझ्या स्वाधीन केलीत. दोन पोरींच्या रूपानं सारं जग सापासारखं उलटलं तेव्हा राजा लिअर काय म्हणाला आठवतंय? तो म्हणाला की हे स्वर्गस्थ शक्तींनो, द्या खडकाची अभेद्यता माझ्या मनाला. मला सामर्थ्य हवंय सहन करण्याचं, फक्त सहन करण्याचं. वयानं आणि व्यथेनं लक्तरलेला हा थेरडा उभा राहिलाय आक्रोश करीत हे दैवतांनो तुमच्या पायाशी. त्याला दान करा सहनशीलतेचं. जर तुम्ही चोतलं असेल हे कृतज्ञतेचं जहर या कार्ट्यांच्या काळजामध्ये, तर निदान करू नका माझी कुचेष्टा मला लाचार करून यांच्यासोबत. पेटून उठू द्या माझं अंतःकरण ऊर्जस्वल क्रोधानं. तुम्हाला वाटत असेल मी रडेन, पण नाही. कारण असलं तरी मी रडणार नाही. होतील माझ्या छातीच्या सहस्त्रवधी चिंधड्या अश्रूंचा एक थेंब ओघळण्यापूर्वी. विदूषका, विदूषका, मी भ्रमिष्ट होईल. मी भ्रमिष्ट होईल. एकदा मी आमच्या वासुदेवराव केळकरांना विचारलं. वासुदेवराव म्हणजे शेक्सपियरचे अफाट चाहते आणि व्यासंगी. तर मी म्हटलं, प्रोफेसर साहेब, हा तुमचा शेक्सपियर म्हणजे कोणी नाटककार नाही, तर नुसता शैतान आहे दुःखांची लागवड करणारा. तर तेव्हा वासुदेवराव फक्त हसले आणि म्हणाले, समजेल समजेल, पुढं समजेल. आणि मित्रांनो, मला पुढं समजलंय. लिअरचं काम करत असताना अनेक म्हातारे चेहरे, भकास चेहरे माझ्या नजरेसमोर यायचे. ते रडत नव्हते, रडत होती ती तरणीताण मंडळी. आणि म्हातारे नुसते जागच्या जागी फुटत होते, वरवंट्या खाली घातल्याप्रमाणे. त्या फुटक्या नजरेतून बाहेर पडणारी ती भयाची जळमट स्टेजवर येऊन माझ्या शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत होती. मी हजारात शिरत होतो आणि हजार माझ्यात शिरत होते. हे कसं सैतानाचं नाही, देवाचं नाही, तर ते नाटककारच आहे, फक्त नाटककारच आहे.